2 सप्टेंबर 1991 या दिवशी दादा कैलासवासी झाले. आपण बोलताना बोलतो स्वर्गवासी झाले, पण हा शब्द मी मुद्दाम वापरला की दादा कैलासवासी झाले. कैलास हे शिवशंकराचं वसतिस्थान. याशिवाय श्रावण महिना आहे, याशिवाय श्रावण महिन्यातला सोमवार आहे. हा महिना आणि हा दिवस आपल्याकडे पवित्र म्हणून मानला जातो आणि या दिवशी दादा कैलासवासी झाले. कारण त्यांचं शंकरावर अन्योन्य प्रेम होतं, अन्योन्य भक्ती होती. म्हणून दादाला नेमकं त्या दिवशी कैलासवासी झाले. 91 आहे, आज 33 वर्ष झालेली आहेत. दादांच्या बद्दल आणखी काही वक्त्यांनी किंवा त्यांचे जे नातू आहे त्यांनी माहिती सांगितली. भाषण सुरू करण्यापूर्वी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले माननीय डॉक्टर संजय नगरकर, विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, इतर मान्यवर आणि दादाच्या कुटुंबातले त्यांचे नातू पंतू, दादांच्या सुनबाई या कार्यक्रमाला आले. दादांचा जन्म टाकळी खंडेश्वरी या गावी झाला. ते गाव इथून 16 किलोमीटरवर जामखेड रोडवर ते गाव. गाव फार लहान, छोटस गाव. दादांच्या कुटुंबामध्ये पाटीलकी होती. बरेच दिवस त्यांनी ती पाटीलकी केली आणि असं करत असताना त्या शाळा त्या ठिकाणी त्या गावी प्राथमिक शाळा होती. दादांचं शिक्षण जेमतेम झालेलं, तात्पुरती कार्यक्रम त्यांच्या घरात पाटीलकी होती. तेवढ्यापुरतं त्यांना ते शिक्षण मिळालं. अल्पशिक्षित होते दादा, अल्पशिक्षित. पण असं करत असताना त्यांच्या डोक्यात काय एक खूळ आलं आणि त्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. शिक्षणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तो काळ असा होता 50चा, नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आपल्याला. या काळामध्ये कर्जत, जामखेड, श्रीगोंदा या तीनही तालुक्यामध्ये एकही माध्यमिक शाळा नव्हती. शिक्षणाची गैरसोय होती. पण दादांच्या काळ अल्पशिक्षित असताना सुद्धा हे कसं काय खोळ आले डोक्यात ते त्यांनाच नाही. आणि त्यांनी मग काय केलं की या ठिकाणी माध्यमिक शाळा, इंग्रजी शाळा, हायस्कूल काढण्यासाठी आपण प्रयत्न करूया. कुठेतरी त्यांना ती माहिती मिळाली की सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. सातारा जिल्हा, कोल्हापूर, सांगली या 2-3 तालुक्यांमध्ये अण्णांनी बऱ्याचशा शाळा काढल्या. हे दादांच्या कुठून लक्षात आलंय हे काही सांगता येणार. पण त्यांनाही वाटलं की आपणही एखादी शाळा अशी काढावी. मी आता सांगितलं की ह्या तिन्ही तालुक्यामध्ये एकही हायस्कूल नव्हतं. ही कुठून सुरुवात करावी असं दादांच्या डोक्यात आलं. आणि एकदा त्यांना एक अशी बातमी मिळाली की कर्मवीरांना नगरला येत आहेत आणि ते त्यावेळेचे प्रसिद्ध वकील बापूसाहेब भापकर यांच्या घरी थांबलेले. दादा तडक तिथं गेले. दादांना पाहून अण्णांनाही थोडं हे वाटलं की हा एक खेडूत
खाली धोतर वर पटका अशा वेशामध्ये आपल्याला भेटायला आल्या. त्यांनाही कुतूहल वाटलं अण्णा. त्यांनी ती आपली कैफियत पुढं मांडली की कर्जत तालुक्यामध्ये किंवा कर्जतला रयत शिक्षण संस्थेमार्फत जर एखादं हायस्कूल काढलं तर तिथल्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय होईल असं वाटतं. अण्णाही थोडे चकित झाले की अगदी असा हा दिसलेला अल्पशिक्षित दिसतोय माणूस, काय शिकलेलं फारसं दिसत वाटत नाही, पण त्यांना ही आत्मीयता कशी काय लाभली. म्हणून अण्णाने अगदी आनंदाने सांगितलं की ठीक आहे, मी कर्जतला येतो, तिथं आपण मीटिंग घेऊ आणि मग आपण हायस्कूल सुरू करायचं की नाही ते ठरवू. त्याप्रमाणे अण्णा आले, गावकऱ्यांची मीटिंग घेतली, सर्वांनी होकार दिला, कारण त्यावेळेला इथं माध्यमिक शिक्षणाची सोयच नव्हती. आणि होकार दिल्यानंतर अण्णांनी त्यावेळी सातारमधून एक हेडमास्टर हिरिळे म्हणून त्यांना इथं पाठवलं आणि 1949 साली हे महात्मा गांधी विद्यालय सुरू झालं. त्यावेळेला नुकताच गांधींचा अंत्य झाला होता आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ महात्मा गांधी विद्यालय हे सुरू केलं. सुरू केल्यानंतर त्याला शाळा इमारतीची काय व्यवस्था आहे. मग गावामध्ये काही खोल्या भाड्याने घेतल्या. शासनाची एक इमारत येते शेतकी निवास म्हणून, तिथंही 4-5 खोल्या होत्या. त्या ठिकाणी गावामध्ये हे विद्यालय भरायला सुरुवात झाली. चालू झालं 49 साली. विद्यालय चालू झाल्यानंतर हे तर मग काय सांगितलं की श्रीगोंदा आणि जामखेड या दोन्ही तालुक्यामध्ये माध्यमिक शिक्षण विद्यालय नव्हतं. विशेष आहे की त्या दोन्ही तालुक्यामधून सुद्धा इतकंच काय पण जवळचा आष्टी तालुका, करमाळा तालुका या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झाला. माझ्या आठवणीप्रमाणे श्रीगोंदा तालुका, श्रीगोंद्याच्या पलीकडे पश्चिमेला विसापूर आहे. विसापूरच्या जवळ एक गाव होतं, त्या गावातून विद्यार्थी आले होते. याशिवाय जामखेड तालुक्यात खर्डा, किती लांब आहे खर्डा इथून? 50-60 किलोमीटर असतं. त्या ठिकाणची मुलं, आहेर नावाची 2 भाऊ इथं या शाळेमध्ये आले. श्रीगोंदा तालुक्यातूनही ते कानगुडे नावाचा विद्यार्थी या ठिकाणी शाळेमध्ये येतो. अशी जर बाहेरून मुलं येऊ लागली तर त्यांची राहण्याची, खाण्याची, जेवणाची काय व्यवस्था आहे. म्हणून दादांनी इथं बोर्डिंग सुरू केलं. अर्थात शाळेला जर इमारत नाही तर बोर्डिंगच्या मुलांची राहण्याची व्यवस्था काय करायची. काय केलं दादांनी? एक गोठा बांधला. गोठा झोपडी 15-20 फुटाची झोपडी अशी बांधली. वाशी विषय झाडाची टाकून वर गवतानी शेकावलं, भिंती बांधल्या, त्याला 2 दरवाजे बसवले आणि तिथे राहण्याची विद्यार्थ्याची सोय केली. आता जे तहसीलदार कार्यालय आहे तिथे 2 गोडाऊन होते मोठाली, पत्र्याची गोडाऊन असायची. तिथेही काही विद्यार्थ्यांची सोय केली. सोय झाली राहण्याची, खाण्याची सोय काय? खाण्याची सोय काय? आणि मग स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद, हे संस्थेचं ब्रीद वाक्य माहिती आहे. दादांनी त्यावेळेच्या त्या मुख्याध्यापकांनी ठरवलं. त्यांनी एक पत्र्याची खोली बांधली त्या झोपडी शेजारी आणि एका खोलीमध्ये दादा राहायचे. त्यावेळेला बोर्डिंग सुपरिटेंडेंट आणि शिक्षक अशी एक पोस्ट होती. ते शिक्षकही होते आणि सुपरिटेंडेंट म्हणूनच बोर्डिंगचं काम पाहायचं. मग त्यांनी ठरवलं, दादांनी आसपासच्या खेड्यामधून अशी मुलं शिकायला आहेत म्हणून धान्य गोळा केलं. हे धान्य गोळा करत असताना तिथं त्या झोपडी, त्या पत्र्याच्या खोलीमध्ये एक स्वयंपाकघर तयार केलं. स्वयंपाकघर म्हणजे तिथं चुली केल्या, चुली विटाच्या. आता सारखं गॅस, स्टोव्ह, आमकं तुमकं असलं काही प्रकार नव्हतं.
चुलीवर. आणि याशिवाय स्वयंपाक मुलांनीच करायचा, मुलांनी स्वयंपाक करायचा. कारण त्यावेळेला फी वगैरे एवढी फार नव्हती, थोडक्यात फी मध्ये ते भागवायचं म्हणून स्वयंपाकाला बाई किंवा कुणीही लावलेलं नसायचं. स्वावलंबी शिक्षण कशाला? 8वी 9वी 10वी 3 मुलं भाकरी करायची. आता तुम्ही कल्पना करा, खेड्यापाड्यातून आलेली मुलं, यांना ह्याचं काही ज्ञान नाही, पण तरी सुद्धा डोळ्यातून भरपूर पाणी येत असताना सुद्धा भाकरी थापून ते भाकरी करायचे. आणि वर्षा वर्गातला विद्यार्थी 11वीचा, त्यावेळेला 11वी पर्यंत होता हायस्कूल बरं का, तो कालवण करायचा. कालवणच, भाजी नाही, कालवणच. आणि मग त्या सर्व मुलांना जेवणा खाण्याची सोय करायची. आता जे सब ट्रेजरी ऑफिस आहे तिथे कार्ड होतं. त्या आडाला पाणी भरपूर असायचं आणि तिथं एक साखळी आणि एक बादली कायमची असायची. तिथेही मुलांना पाण्यासाठी पाया लावले जायचे, पाणी कुणी भरायचे, असं प्रकार करायचे. हे सगळं चालू असताना आणखी काही विद्यार्थी, चांगले विद्यार्थी, हुशार विद्यार्थी यावेत म्हणून दादा काय करायचे, आसपासच्या शाळांना भेटी द्यायची. जिथं 7वीचे वर्ग आहेत तिथं जाऊन ते भेटी द्यायचे. आणि शाळेचा 7वीचा निकाल लागल्यानंतर त्यावेळेला होपा म्हणायचे, त्याला होपा, फर्नाक्युलर फायलर, 7वीची परीक्षा. 7वीची त्यावेळेला परीक्षा झाली, मुलगा पास झाला म्हणजे त्याला नोकरी लागायची, तलाठीची नोकरी लागायची, शिक्षकाची नोकरी लागायची. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाकडे फारसं लक्ष नसायचं. पण दादाने त्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन किती मुलं पास झाली, किती त्यांना मार्क्स पडले, कोण कोण हुशार मुलं आहेत ती हेरली त्यांनी. आणि हेरून त्यांच्या पालकाशी संबंधित कॉन्टॅक्ट ठेवून त्या मुलांना आम्ही कर्जतला हायस्कूलमध्ये नेतो. त्यांचं जेवण खावण फी सगळी फुकट करून सांगतो. त्यातला मी एक विद्यार्थी. 1955 साली मी 7वी पास झालो आणि दादांनी मला इथं बोर्डिंगमध्ये आणलं. माझ्यासारखंच जवळच्या आपल्या आळसुंदे शाळेतील शंकरराव अनारसे जे बीएड कॉलेजचे प्राचार्य होऊन रिटायर झाले, ते आणि मी एका वर्गात. आणि बोर्डिंग असं सुरू केल्यानंतर काही दिवसांनी ग्रँटेबल झालं. ते समाज कल्याण खात्याची परवानगी मिळाली आणि अशा उत्कृष्ट प्रकारे ते बोर्डिंग चालू केल्यामुळं समाज कल्याण खात्याने दादांना दलित मित्र या पदवीने सन्मानित केले. हे चालू असताना बऱ्याचशा वेळेला धान्य गोळा करण्यासाठी दादा 1-2 आमच्या विद्यार्थ्यांना बोर्डिंगच्या घ्यायचे आणि 1 पोते 2-3 पोते घेऊन प्रत्येक गावी जायचे. दादांनी काही दिवस पाठीशी केल्यामुळं कर्जत तालुक्यातल्या बऱ्याचशा लोकांच्या त्यांच्या ओळखी होत्या आणि त्यामुळं तिथं जाऊन त्यांच्या कानी घालायचे किंवा असं बोर्डिंग आहे, गोरगरिबाची मुलं आम्ही फुकट शिकवतो, त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्थेसाठी आम्हाला थोडं धान्य द्यायचे लोक. अशी काही मजेशीर प्रसंग त्यावेळेला घडायचे की एकदा मी आणि आमचे विद्यार्थी दादा आम्ही धान्य गोळा करायला गेलो. एका वस्तीवर गेलो. त्या दिवशी तो पोळ्याचा सण होता. आम्ही त्या वस्तीवर गेल्यानंतर तिथली ती मायमाऊली
स्वयंपाक करत होते, पोळ्याचा स्वयंपाक करत होते. आम्ही गेल्यानंतर त्यांना सांगितलं की असं असं आहे, त्यासाठी आम्हाला थोडं धान्य द्या. ते म्हणले नाही बाई, मी कुठून येऊ धान्य, आणि माझं ते मालक तिकडे बैल धुवायला नदीवर गेलेले आहे, आणि त्यामुळे मग मी काय देऊ शकत नाही. मग दादा काय म्हणाले माहिती आहे का त्या बाईला, मग ठीक आहे तुमचे मालक येऊ द्या, तर आम्ही थांबतो, तोपर्यंत तुमचा स्वयंपाक कमी होईल. असं म्हटल्यावर त्या माईचं ते लक्षात आलं की बाई ही तर नवीनच व्याज आली. ती गपचीप उठली, गमिल्यामध्ये 4 पायल्या ज्वारी घेतली आणि आमच्या पोत्यामध्ये ती टाकली. बाहेर आल्यानंतर दादा आणि मुलं आम्ही इतके हसलो की असे काही प्रसंग त्यावेळेला घडायचे. इतकंच काय पण वसतिगृहामध्ये ज्या वेळेला गरीबाची मुलं असायची, त्यावेळेला वसतिगृहावर त्यांचा बोजा पडू नये म्हणून दादानी एक वार सिस्टीम पद्धती सुरू केली. वार पद्धत म्हणजे माहिती आहे काय, कदाचित असेल तुम्हाला काय माहिती, काही ना नसेल माहिती. वारावर जेवण करायचं, जेवणाची पद्धती वारावर ठेवली. काही मुलं अशी 5-6 मुलं अशी होती की ते बोर्डिंगची फी सुद्धा भरू शकत नव्हते, म्हणून दादानी ते वार सिस्टीम सुरू केली. गावामध्ये काही सदन कुटुंब होती, गावामध्ये कर्जतमध्ये काही सदन कुटुंब होते, काही अधिकारी असे, तलाठी शिक्षक असे, त्या प्रत्येक घरी जायचे दादा आणि त्यांना सांगायचे की तुम्ही एक दिवस आमच्या बोर्डिंगच्या गरीब मुलांना जेवायला घालायचं. आठवड्यातून एक दिवस, आठवड्यातून फक्त एक दिवस, दुपारी आणि सायंकाळी. लोक आनंदाने तयार झाले, लोक आनंदाने तयार झाले. एका गरीब मुलाचं आपण शिक्षण करतो किंवा त्याला मदत करतो असं वाटून लोक आनंदाने तयार झाले. आणि तिथले ते ग्रस्त सुद्धा अगदी आनंदाने जेवायला घालायचे. मी सुद्धा त्यातला एक विद्यार्थी. तिथले अनुभव सुद्धा इतके छान असायचे की एका ठिकाणी एका वारी मी जेवायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ती माऊली असायची. त्याला सगळं घरदार वहिनी म्हणायचं. मग त्या वहिनी साहेबांना सांगायचं मी आलोय वहिनी साहेब. अरे अच्छा आलात ना, जा खाली स्वयंपाकघर आहे, त्या स्वयंपाकघरामध्ये भाकरीचं टोपलं आहे, कालवणाचं बघून आहे, तिथं तुम्ही जा, हाताने सगळा भाकरी घ्या, कालवण घ्या, भरपूर जेवा आणि ताट धुवून तिथं पात घालून ठेवा. अशी पद्धत, अशी वागणूक. दुसऱ्या एका ठिकाणी मी जेवायला जायचो, तिथला त्यांचा मुलगा माझ्याच वर्गात होता. त्या दिवशी मी ज्या दिवशी जेवायला तिथं जायचो त्या दिवशी तो मुलगा माझी वाट बघत बसायचा की अजून कसं लागले आहे. आणि मग मी आल्यानंतर आम्ही दोघं जवळजवळ बसायचो, माऊली जेवायला भरपूर वाढायची. अशा प्रकारचं वागणूक, अशा प्रकारची सहानुभूती आम्हाला त्यावेळेला मिळाली आणि आमचं शिक्षण पूर्ण झालं. 1958 साली, सॉरी 1958 साली आम्ही एसटीसी पास झालो. त्या काळ असा होता की विज्ञान गणिताचे शिक्षक मिळतच नव्हते. एक तर सायन्स कॉलेजेस कमी होती, आर्ट आणि कॉमर्स जर कॉलेज निघालं तर आर्ट्स आणि कॉमर्स असायचं. त्यावेळेला सातारा सुद्धा रयत शिक्षण संस्थेमध्ये सायन्स कॉलेज नव्हतं. आणि हे असं तुरळक सायन्स कॉलेज मधून बाहेर पडलेले विद्यार्थी
ग्रॅज्युएट असतील, नाहीतर इंटर सायन्स 11वी नंतर 2 वर्ष त्याला इंटर सायन्स म्हणायचे, असे सुद्धा शिक्षक संस्था नेमून घेत असते विज्ञान शिक्षक. कारण जर काही ते विद्यार्थी सायन्स कॉलेजमधून बाहेर पडले ग्रॅज्युएट होऊन BSc, तर त्यांना कारखाने, कंपन्या यांच्यामुळे पटापट नोकऱ्या लागायच्या. मास्टरकी कोण करत बसले, त्यांना तिकडे पगारही भरपूर मिळायचा. आणि त्यामुळं सायन्स शिक्षकाचं अत्यंत दुर्भिक्ष किंवा मानव असायचं. हे दादांच्या लक्षात आलं. हे दादांच्या लक्षात आलं की विज्ञान शिक्षक का मिळत नाही. मग हे गणित आणि विज्ञान विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं. तुम्ही सांगा, एक धोतर फेटे मानणारा माणूस हे इतके मोठं उच्च विचारसरणी त्यांच्या लक्षात आले. काय आलं लक्षात, ते म्हणजे आपणच विज्ञान शिक्षक तयार करू. त्यांना शिकवून आपण विज्ञान शिक्षक आपणच तयार करू आणि त्यामुळे ते कुठे जाणार नाही, संस्थेचे प्रामाणिक राहतील. म्हणून 58 साली मी आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राचार्य अनारशे या दोघांच्या पालकांना दादा भेटले, मुख्याध्यापक भेटले आणि त्यांनी एक प्रस्ताव पुढे असा मांडला की ह्या मुलांना आम्ही पुढच्या शिक्षणासाठी शाळेच्या खर्चाने पाठवतो आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एकच अट फक्त, त्यांनी संस्थेमध्ये नोकरी करायची. म्हणजे विज्ञान शिक्षकाचे निर्माते दादा. जून महिना सुरू झाला, चांगल्या मार्कांना आम्ही दोघेही पास झालो 11वी आणि पालकाला सांगून आम्हाला सांगून चला म्हणजे आपण नगर कॉलेजला जाऊ. अहमदनगर कॉलेज सगळ्यात जुनं कॉलेज. डॉक्टर पांडुरंग हिवाळे, बापा हिवाळे यांनी ते कॉलेज सुरू केलं. तिथं सायन्स फॅकल्टी होती. त्यावेळेला तिथं त्यांची जावई ती वारणारस हे होते, हिवाळ्यांची जावई. एकदा हे हिवाळे साहेब आणि कर्मवीर अण्णा यांची महाबळेश्वरला गाठ केली. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिथं ते आले होते. दोघंही संस्था चालू, हिवाळे आणि अण्णा. मग सारखं त्या शिक्षणावरच त्याची चर्चा असायची. हिवाळेंनी सांगितलं की तुमच्या रयत शिक्षण संस्थेमधून जर काही विद्यार्थी माझ्या नगर कॉलेजमध्ये जर आले तर त्यांना आम्ही फी माफ करू. त्यावेळेला EBC वगैरे असा प्रकार काही नव्हता. 58 साली असं म्हणले अण्णांना त्यांनी असं आश्वासन दिलं आणि ही घटना असं दिलेलं आश्वासन सासऱ्यांनी म्हणजे हिवाळ्यांनी जावयांना म्हणजे त्यावेळेच्या प्राचार्य टी वारणावस यांना सांगितलं की ते रयत शिक्षण संस्थे त्यांनी काढलेली ते मला असे भेटले, त्यांना मी असं आश्वासन दिले. हे टी वारणावस प्रिन्सिपाल यांच्या डोक्यामध्ये. मग ज्या वेळेला आम्ही ऍडमिशन घ्यायला गेलो, अनारशे, मी, दादा आणि त्यावेळेचे मुख्याध्यापक शिक्षक ते इम्प्रेशन झाले. टी वारणावस या मुलांना घेऊन आलेले हे यांचे पालक नाहीत. त्या शाळेचा मुख्याध्यापक आणि तेथील एक सामाजिक कार्यकर्ता घेऊन आलेले. त्यावेळी टी वारणावस इम्प्रेशन झाले. ठीक आहे ना, आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी ऑफिस आहे, तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन घ्या. तिथल्या क्लार्कला माझं नाव सांगा, फी वगैरे काही भरू नका आणि तुमचं ते हँडबुक आहे की ज्या हँडबुकामध्ये सगळी विद्यार्थ्याची माहिती असायची, फी भरलेचे हप्ते असायचे, असं तो हँडबुक असायचा. तर प्राचार्याने सांगितले की ते तुम्ही जा आणि ते हँडबुक माझ्याकडे घेऊन ये. काय केलं प्राचार्यांनी,
हँडबुक घेतली आमच्या दोघांची आणि ज्या ठिकाणी फीचा कॉलम होता तिथं भाऊराव पाटील्स कॅन्डिडेट, भाऊराव पाटील्स कॅन्डिडेट फ्री सही असं संपूर्ण वर्ष अनारसे आणि माझ्या याच्यावर झालं. असं या पद्धतीने पुढे EBC पद्धत निघाल्यामुळं फी माफ झाली पुढे. आता ठीक झालं, कॉलेजचं हे झालं. आता खाण्यापिण्याची जाण्याची सोय काय, शहर आहे इथं सब बोर्डिंगमध्ये फुकट व्हायचं किंवा वारं जेवण आणून व्हायचं, तसं शहरात कसं शक्य हो. तर त्यावेळेला भाई सत्ता एक कम्युनिस्ट कार्यकर्ते होते मोठ्या नगर जिल्ह्याचे, त्यांनी एक वसतिगृह तिथं बोर्डिंग सुरू केलं. आता जी सहकारी बँकेची इमारत आहे त्या इमारती शेजारी संत गाडगे महाराज छात्रालय हे सुरू. तिथं परत गेलो, परत हा आमचा लाव झाला. मी, शंकरराव अनारसे, शेख सर, दादा पाटील. तिथे कदम नावाचे सुप्रिटेंडेंट होते. त्यांना सगळी आम्ही माहिती सांगितली, त्यांनी दादांनी सांगितली, शेख सरांनी सांगितली की असं असं आहे. ठीक आहे, राहू द्या, तर नॉमिनल फी द्या फक्त. काहीतरी काय फी ठरली असेल, जेवणाची फी काय ठरली असेल, वर्षाची 80 रुपये, वर्षाची 80 रुपये फक्त. मग तिथं आम्ही राहिलो. इतक्या काही सोयी नव्हत्या, पण त्या बोर्डिंगमध्ये आम्ही राहिलो. 4 वर्ष राहिलो. दोघंही आम्ही चांगल्या मार्काने सायन्स ग्रॅज्युएट झालो. आणि ठरल्याप्रमाणे अनेक प्रलोभन इकडे तिकडे असू शकतील, त्याचा आम्ही अजिबात विचारही केला नाही. रयत शिक्षण संस्थांमध्ये नोकरी करायची असं ठरलं. आणि त्यावेळेला ऍप्लिकेशन, अर्ज, नोकरीचे अर्ज, इंटरव्ह्यू असले काही प्रकार नव्हतं, काही नव्हतं. डायरेक्ट दादा आम्हाला ते इन्स्पेक्टर ऑफिस नगर होते, वाघाच्या बंगल्यात भाड्याने घेतलेले ऑफिस होतं. आणि तिथे इन्स्पेक्टर नावाचे एक अधिकारी असायचे, संस्थेतच असायचे. त्याला सांगितलं हे 2 विद्यार्थी हे BSc पास झालेले, यांना संस्थेमध्ये नोकरी द्या. अहो, स्वतःहून गेल्यानंतर इन्स्पेक्टरला किती वाढलं असेल की BSc मुलं झालेली आपल्याकडे स्वतःहून नोकरी मागायला आले. त्यांना खूप आनंद आला. ठीक आहे म्हणजे लगेच तू वागल पारनेर तालुक्यात आळकुटी या शाळेवर हजर. प्राचार्य आदर्शाला सांगितलं, म्हणजे त्यावेळी प्राचार्य नव्हते, प्राचार्याला सांगितलं तुम्ही खरडा इंग्लिश स्कूलला. तिथं आम्ही हजर झालो. मी ज्या आळकुटीला हजर झालो तिथे एक शेळके नावाचे हेडमास्तर होते. 11वी पर्यंत वर्ग होते तिथे, ते जुनी 11वी. त्यांनी मी ओळख करून दिल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला. का आनंद झाला, याच्यापूर्वी अगोदर 2 सायन्स शिक्षक तिथं हजर होऊन महिना 2 महिने राहायचे आणि गपचूप पळून जायचे, असं त्यांना ते अनुभव आला. त्यामुळे त्यांनी माझं स्वागत म्हणा इतकं चांगलं केले, छान केलं. सगळी व्यवस्था केली, खोली, खाण्याची, पिण्याची सगळी व्यवस्था केली. 62 साली 1962 पुढे आम्हाला दोघांना अनारसे मला संस्थेनं त्यावेळेला डेप्युटेशन दिलं. कशात डेप्युटेशन? स्टायपेंड देऊन. संस्था म्हणजे शाळेतूनच स्टायपेंड दिला जात. किती होतं स्टायपेंड माहिती आहे का? 50 रुपये महिन्याला. गोष्टीवर आमची नाव असायची त्या शाळेत, आणि महिन्याला 50 रुपये स्टायपेंड मिळायचा. त्यामधून तिथलं सातारला B.Ed कॉलेज सुरू झालं होतं, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन. तिथं आम्ही गेलो. 50 रुपयामध्ये सगळं भागवलं. हॉस्टेल होतं त्यांचं, पण जेवणा खाणी इतर खर्च जो आहे तो तर भागवावा लागायचा. या पद्धतीने आम्ही दोघंही B.Ed झालो. आणि ज्या ठिकाणी डेप्युटेशन मिळालं त्या ठिकाणी परत त्या शाळेमध्ये, कारण त्यावेळेला गोष्टीवर ते नाव असायचं आमचं, परत आम्ही त्या ठिकाणी रुजू झालो.
अनारशांना मात्र हायस्कूल होता एम एम म्हणजे काय माहिती आहे का? मेथड मास्टर म्हणजे BEdसाठी जे विद्यार्थी यायचा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ती मेथड मास्टरची पोस्ट असायची. पण अनारशांना म्हणजे MM ती चान्स मिळाला. या पद्धतीने 4 वर्ष काढल्यानंतर माझी बदली. मी सांगितलं की ते मी ज्या वेळेला गेलो तिथं ते शेळके साहेब नावाचे मुख्याध्यापक होते. पुढे ते 1967 साली इन्स्पेक्टर म्हणून झाले. तर त्यावेळेला इन्स्पेक्टरची पद्धती अशी होती की मुख्याध्यापक मधूनच त्यांना 3 वर्षाचे नोकरीत असताना सुद्धा 3 वर्ष ती इन्स्पेक्टरशिप मिळायची. पुन्हा त्यांना हेडमास्टर म्हणून केलं जायचं. तर 67 साली आणि गंमत अशी असायची ना, 5 वर्षे BSc BEd हे शिक्षण झाल्यानंतर म्हणजे शिक्षक झाल्यानंतर फक्त 5 वर्ष लगेच मुख्याध्यापकाचा चान्स घ्यायचा. 5 वर्षे फक्त उपशिक्षक म्हणून केलं की लगेच मुख्याध्यापकाची संधी यायची. ते शेळके साहेब त्यावेळेला इन्स्पेक्टर होते. ते तिथले जवळचे राहणारे आगळगाव टाकळी तांदळी गावाचं गाव आहे तांदळी तिथले असायचे. त्यांनी मला हेरलं आणि आगळगाव मुख्याध्यापक मला तर तिथे आळकुटी आणि आगळगाव या 2 गावी 10 वर्ष गेल्यानंतर तोपर्यंत दादांचा संपर्क फार कमी झाला होता. आमचा फार कमी झाला होता दादांचा संपर्क. तेवढी काही 8-9 वर्ष. पण पुढे नंतर मी कर्जत तालुक्यात आलो. चापडगाव माझे मुख्याध्यापक निवडून. चापडगावचे कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे ते माझे मराठी शाळेतले क्लासमेट होते. त्यांनी मला वैयक्तिकरित्या अनेक वेळेला विनंती केली की अरे तू ये ना आपली चापडगाव शाळा तिथे हेडमास्तर काय टिकत नाही, 1-2 वर्ष जाता निघून जातात म्हणून तू ये. आणि बोलतो तसं परस्पर नका सांगू. पण शेवटी संस्थेबरोबर त्यांनी हे लावून चापडगावला माझी बदली केली. वर्षभरच मी तिथं राहील. आणि दादांनी हेरलं. इतके दिवस बागलचा आपला सहवास तुटला होता, दादांचा माझा सहवास तुटला होता. आता बागल जवळ आहे. मग त्यांनी टाकळी खंडेश्वरी त्यांच्या गावी तिथं माझी बदली केली. बापूसाहेब शिंदेनी खूप तंतन केली. इतकंच काय पण त्यावेळेला शंकरराव काळे संस्थेचे अध्यक्ष त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं असं की फक्त एकच वर्षभर हेडमास्टर म्हणून बागल आला येतं आणि त्याची लगेच बदली केली तुम्ही संस्थेनं. शंकरराव काळे म्हणले कुठं बदली झाली? म्हणले ती टाकळी खंडेश्वरी. मग ते दादांचं गाव काय? म्हणले हो. अरे बाप, दादाच्या कुणी नादी लागून? दादांच्या नादी कुणी लाग? त्यांची बदली कॅन्सल होणार नाही. आणि या पद्धतीनं टाकळीला हेडमास्टर न गेलो. 10 वर्षे काढली गेली टाकळी खंडेश्वरीला 10 वर्ष. त्यामुळे दादांचा संपर्क इतका वाढला की सारखे आमच्या भेटी व्हायचे. बागल मला काय झालं मग इमारत बांध. हायस्कूलला इमारत नाही त्यावेळेला कुठंतरी मंदिरात चावडी असे वर्ग भरायचे. मी म्हणलं दादा जागा नाही आवड नाही तरी जागा नाही देतो ना जागा. दादांनी गावठाणाच्या शेजारी असलेली त्यांच्या मालकीची 1.5 एकर जमीन 1.5 एकर जागा संस्थेला बक्षीसपत्र करून 1.5 एकर. मग आता इमारत बांधणार का नाही म्हणून बांधून द्या. गावकऱ्यांची मीटिंग घेतली. जवळच एका डोंगरामध्ये दगड पाडली. दगड म्हणजे डबर माहिती आहे ना? वेळी आपले दगड असतात त्याला डबर म्हणतात. कोपरे येते असं. तर त्यावेळेला मी गावकऱ्यांची मीटिंग घेतली आणि गावकऱ्यांनी ठरवलं फक्त डबर पाडायची मजुरी त्या वडाऱ्याला द्या,
बाकी सगळे दगड आम्ही आणून पोच करतो शाळेत. सगळं दगड 5 खोलीचे दगड गावकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने तिथं आणून टाकले. ही सगळी दादांची खुणी, दादांचं त्या गावावर असलेलं प्रेम आणि सगळ्या गावात असलेलं दादावरचं प्रेम त्यानं टाकलं. तिथं 5 खोलीची इमारत झाली. हायस्कूल तिथं भरू लागलं. दादांना खूप आनंद झाला. हे काम चालू असताना गंमत सांगतो, तिथं एक तलाव आहे, पाझर तलाव, टाकळी खंडेश्वर. तिथे एक कॉन्ट्रॅक्टर आले होते. दादांनी त्याला विनंती केली, बाबा असं काम चालू आहे, तर हा करून म्हणे, पैसे बिशे काय नाही, पण एक खोली बांधून देतो म्हणजे. त्यांनी त्या जागेमध्ये दगड वगैरे भरपूर आणून टाकले आणि मग आता बांधा मग बांधा असं करत 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 त्याचं ते तलावातलं काम पूर्ण झालं आणि त्यांनी ते सगळं दगड टाकलेलं वाहून गेलं, घेऊन गेले. म्हणजे खोली राहिली, डबल राहील, सगळं झालं. तर अशा या पद्धतीने तिथं मी 10 वर्ष दादांच्या सहवासात काढली. नेहमी दादा काही काही ना काही सांगायचे, त्याची त्याकडे पूर्तता करण्यात आलं. त्यानंतर प्रमोशन आलं. मला नाही लजाने दादांनी सांगितले की जावं पुढे जायचे. दुसऱ्या तालुक्यामध्ये 2 वर्ष गेलो मी. 2 वर्ष गेल्यानंतर पुन्हा दादांच्या लक्षात आलं की आपल्या बाजूला इकडे घ्यायला पाहिजे कुठे. म्हणून 1986 साली माझी महात्मा गांधी विद्यालयात बदली, हेडमास्तर म्हणतात. 86 साली शाळा त्यावेळेला खूप मोठे झाले. त्याच्या अगोदर दादांनी महात्मा गांधी विद्यालयामध्ये 8 खोलीची पत्र्याची खाली डबक्यामध्ये मातीमध्ये 8 खोलीची इमारत बांधून पूर्ण केली होती. आता दादांना बांधकामाचा लई नाद असायचा. इतकंच काय, पण त्या काळी बहुतेक मुख्याध्यापक सांगली सातारकडले असायचे, कारण जितके अनुभवी आणि शिकलेले आपल्याकडे लोक मिळतच नव्हते ना. म्हणून तिकडले हेडमास्तर आल्यानंतर दादा थोडेसे राहण्याची त्यांची गैरसोय असायची. व दादांची योजना बघा, त्यांची गैरसोय. मग काय त्यांची सोय केली दादांनी? हेडमास्टरसाठी एक बंगला बांधायचं, मुख्याध्यापक निवास, 1962 साली. अजून तो बंगला आहे. तो बंगला कसा होता माहिती का? आधुनिक युगामध्ये किंवा आधुनिक भाषेमध्ये ज्याला आपण फ्लॅट म्हणतो, फ्लॅट 1 BHK, 2 BHK, 3 BHK असं. आता ज्याला माहिती त्यांना ते कळतं BHK, BHK म्हणजे काय. तर तो बंगला 3 BHK होता. 3 BHK इतका सुरेख बंगला, फरशी वर स्लॅब वगैरे असा होता. तसा बंगला त्यावेळेला अख्ख्या कर्जत गावात नव्हता. इतकंच काय, पण स्वतंत्र बाथरूम, स्वतंत्र फ्लॅटचा संडास, फ्लॅटचा संडास त्यावेळेला बांधला. कर्जत कारणं माहिती नसेल की फ्लॅट कसं असतं काय असतं. त्यामुळे येणारे हेडमास्तर खुश असायचे, चांगलं. त्यामुळे ती शाळा नावावर फुलवली. इथं मी सेवारत असताना कर्जतलाच दादा आले एक दिवशी. कारण त्या बंगल्यामध्ये मी राहत होतो. तो बंगला दादांच्या खोली शेजारीच होता. त्यामुळं जवळ सारखं कॉन्टॅक्ट आमचा 24 तासात. मला म्हणले, बाळा एक सांगू. म्हणलं का होता? सांगा. करशील का तू? म्हणलं करीन. आपल्या इथं महात्मा गांधी विद्यालयात पत्र्याच्या जी इमारती सगळ्या, तर तू सिलिया बांधतो का? सिलियाची इमारत बांधतो का? बांधून म्हणतात सिलियाची इमारत बांधतो. 2 मजली बांध, वर 2 मजली माडी बांधा, वर माडी बांध, खाली कमानी वगैरे त्याला करायचं. करू म्हणतात. म्हणजे दादाची कुठलीही गोष्ट सांगितलेली आम्ही कधीही नाकारलेली.
आणि ते अयोग्य काही सांगत नव्हते, योग्य असंच सांगायचं दादा. आणि मग ती स्लॅबची इमारत मी बांधली. दादा खुश. दादा असं चापसून बघायचं कशी जागी इमारत करायला. चापसून काय होणार आहे, पण तरी सुद्धा दादांना ते खूप आनंद. अशी 5-6 वर्ष मी महात्मा गांधी विद्यालयामध्ये काय. आणि दुर्दैव बाजू अगदी थोडेसे दिवस राहिले असताना माझी राशी बदली झाली. 91 साली 91 साली. तरी सुद्धा मी येथील दादा शेवटी घरीच असायचे. थोडंसं त्यांचा आधार पण सुरू झालं होतं. मी या ठिकाणी एक प्रसिद्ध डॉक्टर शहा नावाचे होते, त्या शहा डॉक्टरना घेऊन दादांची प्रकृती तपासून येत असे टाकले जात. आणि जून गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर होऊ लागला. 91 साल मी त्या दिवशी सकाळी 2 सप्टेंबरला जाऊन दादाला भेटून आलो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. आणि परत मी शाळेत गेलो. काही तासांनी दादा गेले अशी बातमी मला मिळाली. दादा गेले अशी बातमी मिळाली. मला ते खरंच वाटेल. मी आत्ताच येऊन दादाला भेटून गेलो आणि दादा कशी काय गेली, पण दादा गेले. दादा आमच्यात आपल्यात राहिले नाही जात. दादा कैलासवासी झाले 2 सप्टेंबरला. आज 33 वर्ष झाली. या पद्धतीनं दादांचा निकट संपर्क. मी 1955 साली ज्या वेळेला इथं महात्मा गांधी विद्यालयाला आलो तेव्हापासून 1991 पर्यंत 30 ते 35 वर्ष 40 वर्ष दादांचा आम्हाला संपर्क लागला. अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं दादांनी. आज दादांची पुण्यतिथी श्रावणच महिना 2 तारीख. श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार आहे. या ठिकाणी दादा गेले. दादांच्या स्मृतीला पुष्पांजली वाहतो आणि माझं भाषण पूर्ण करतो.